हाय गाईज, तुमचं मिनी ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. सांगायचं म्हटलं तर विषय असा आहे की ज्यांच्याही घरात लहान मुलं असतात, माझ्याकडे पण लहान मुलगी आहे जी 1 वर्षाची झालेली आहे. तिचं जेवायचं जर म्हटलं ना, 6 महिन्याच्या वरील मुलांना निव्वळ दुधाने पोट भरत नाही. त्यांना वरचं पण काहीतरी चारावं लागतं. तिला डाळ भात म्हटलं ना फारच जीवावर येतं. मग काहीतरी नवीन असं चटरपटर असलं ना तरच ती खाती. मग मी तिच्यासाठी एक रेसिपी बनवते. ती तुम्हाला दाखवते मी पुढं. आवडली तर सांगा मला कशी वाटते माझी रेसिपी. सगळ्यात आधी मी डाळ, तांदूळ, मूग, मटकी, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजू घातली आणि नंतर सकाळी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली. मिश्रण एकच होतं, पण त्याचे मी 2 बॅटर केले, एक डोशासाठी आणि एक अप्प्यासाठी. दोन्ही याच्यामध्ये मी सोडा, मीठ आणि खायचं तेल टाकलं आणि जे अप्प्याचं मिश्रण होतं त्याच्यामध्ये मी कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं टाकून घेतलं. दोघांचं बॅटर तयार करून घेतलं. त्यानंतर तव्यावरती शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या भाजायला घातल्या. ते भाजून झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून मी त्याचं मिश्रण तयार करून घेतलं आणि फोडणीसाठी पॅनमध्ये तेल टाकून थोडं जिरं, मोहरी आणि कढीपत्त्यांची फोडणी दिली आणि चटणी तयार करून घेतली. त्यानंतर एका साईडला डोशासाठी तवा आणि एका साईडला अप्प्याचं पॅन ठेवून सगळ्यात आधी डोसा बनवून घेतला आणि जे अप्प्यासाठी बॅटर तयार केलं होतं त्याचं अप्पे बनवून घेतले मी आणि अधूनमधून अलटून पलटून अप्पे असे मस्त लुसलुशीत आणि फुगून असे छान झालेले आहे. लहान मुलं आवडीने खातात, मोठे पण खाऊ शकतात आणि पौष्टिक असा कडधान्याचा तो नाश्ता आहे. तुम्हालाही आवडला असेल तर अशी रेसिपी घरी नक्की ट्राय करा. खरंच खूप छान होती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.